तर आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील यादी वाचून दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। वरळीतल्या बोरीचा मार्ग येथील आंबेडकर नगरमध्ये एका छोट्याशा घरात 38 जण राहत असल्याचं मतदार यादीत दाखवण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता। ज्या घराचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केलाय तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी। आदित्य ठाकरे यांचा निर्धार मेळावा आज वरळीच्या डोम या सभागृहामध्ये पार पडला आणि आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ आहे याचं सादरीकरण जे आहे ते वरळीच्या डोम परिसरामध्ये आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आंबेडकर नगरमध्ये जी खोली आहे त्या खोलीमध्ये पोहोचलोय। जो आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओच्या घराच्या भिंतीवरती असा GS008 अशा प्रकारचा नंबर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी घरातला व्हिडिओ देखील जो आहे तो आपल्याला दाखवण्यात पाहायला मिळाला होता। तेच घर आहे आणि ह्या घरामध्ये 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये केल्याचा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता। आणि त्यानंतर आपण पाहतोय की या खोलीमध्ये सध्या जे मतदार स्वतः आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत। हे पूर्णपणे घर जे आहे ते भाड्यानं दिलं असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं। असेच ठिकठिकाणी जे आहे ते अनेक मतदार जे आहेत त्या मतदारांचे एकाच घरामध्ये अनेक